स्टार नमस्कार मित्रांनो, मी आहे नवीन कुमार। स्टार आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीसारख्याच दोन कहाण्या आहेत। दोन्ही सत्य आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात। आजची पहिली कहाणी दिल्लीची आहे। ही बाब आहे 2025 सालची। 5 आणि 6 ऑक्टोबर 2025च्या रात्री दिल्लीच्या गांधी विहारमधील लोक आपापल्या घरात आराम करत होते। पण त्याच रात्री सुमारे पहाटेचे 3:45 वाजता तिमारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्लॉकमधल्या 4थ्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून अचानक धुराचे लोट येऊ लागले। सुरुवातीला कुणालाच काही कळेना। शेजाऱ्यांना वाटलं कदाचित सिलिंडरचा स्फोट झाला असेल, कारण मोठा आवाजही आला होता। काही मिनिटांतच आजूबाजूचे लोक जमा झाले। रात्री सुमारे पहाटेचे 3:50 वाजता दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक कॉल आला। कॉल करणाऱ्यानं घाबरलेल्या आवाजात सांगितलं की गांधी विहारमधील एका फ्लॅटमधून धूर निघतोय, आत कोणी अडकलंय। काही मिनिटात ही माहिती तिमारपूर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली। तत्काळ फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या आणि पीसीआर व्हॅन घटनास्थळी रवाना करण्यात आल्या। पोलीस जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा पाहिलं की इमारतीच्या वरच्या मजल्यावरून सतत धूर निघत होता आणि काही लोक खाली उभे राहून मदतीसाठी ओरडत होते। फायर कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून आग आटोक्यात आणली। आत पोहोचल्यावर त्यांना एक जळालेला मृतदेह सापडला, जो खोलीच्या मध्यभागी पडला होता। फायर ब्रिगेडनं आग पूर्णपणे विझवल्यावर पोलीस पथकानं फ्लॅटची प्राथमिक तपासणी सुरू केली। खोलीची अवस्था पाहून सर्वात आधी असंच वाटलं की ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे किंवा एसीमधील स्फोटामुळे लागली असेल। फ्लॅटमध्ये पसरलेल्या धुराच्या खुणा आणि उघडा पडलेला सिलिंडर पाहून पोलिसांनाही हेच वाटलं की हे घरात लागलेल्या सामान्य आगीचं प्रकरण आहे। तरीही खबरदारीचा उपाय म्हणून फ्लॅटच्या बाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज जप्त करण्यात आली, जेणेकरून आग लागण्यापूर्वी फ्लॅटमध्ये कोण आलं किंवा गेलं हे समजू शकेल। जेव्हा आग पूर्णपणे विझवली गेली आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचलं, तेव्हा तिमारपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांशी चौकशी सुरू केली। शेजाऱ्यांनी सांगितलं की इथं एक मुलगा आणि एक मुलगी गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत होते। लोकांनी त्या मुलाचं नाव रामकेश मीना आणि मुलीचं नाव अमृता चौहान सांगितलं। पोलिसांनी याच माहितीच्या आधारे ओळखीची दिशा ठरवली। मृतदेहाची ओळख त्याच इमारतीत राहणाऱ्या 32 वर्षीय रामकेश मीना अशी झाली, ज्याला हिंदूराव रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आलं। यानंतर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि चौकशी सुरू झाली। सुरुवातीच्या चौकशीत पोलिसांनी ही घटना विजेच्या शॉर्ट सर्किट किंवा एसी स्फोटामुळे झाली असं मानलं होतं। फ्लॅटमध्ये आगीच्या खुणा आणि उघडा सिलिंडर पाहून असंच वाटलं की हे घरात लागलेल्या सामान्य आगीचं प्रकरण आहे। पण जेव्हा तिमारपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली, तेव्हा कहाणीने अचानक वळण घेतलं। फुटेजमध्ये दिसलं की 5 आणि 6 ऑक्टोबरच्या रात्री 2 लोक, ज्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता, ते गांधी विहारच्या ई60 इमारतीत शिरले होते। सुमारे रात्रीचे 2:18 वाजता एक माणूस बाहेर पडताना दिसला। मग रात्रीचे 2:57 वाजता एक मुलगी आणि एक मुलगा देखील बाहेर पडताना दिसले। नंतर मुलीची ओळख अमृता चौहान अशी झाली, जी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादची रहिवासी होती। आग लागण्याची घटना यांच्या बाहेर पडल्याच्या काही मिनिटांतच घडली होती। जेव्हा पोलिसांनी ही फुटेज मृतकाच्या कुटुंबियांना दाखवली, तेव्हा कुटुंबानं स्पष्ट सांगितलं की हा अपघात असू शकत नाही। रामकेशला कुणीतरी मारलं आहे। हे कळल्यानंतर पोलिसांना खात्री पटली की ही आग कुणाला तरी जाळण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी लावण्यात आली होती। पोलिसांना आता खात्री पटली की हा कुठला सामान्य अपघात नसून सुनियोजित कटाचा भाग होता। यानंतर चौकशीची दिशा पूर्णपणे बदलली। आता हे प्रकरण अपघाताचं नसून हत्येचं बनलं होतं। चौकशी पुढे सरकली तेव्हा पोलिसांनी अमृता चौहानचा मोबाईल कॉल रेकॉर्ड काढला। जेव्हा तिचा रेकॉर्ड आणि लोकेशन तपासली गेली तेव्हा कळालं की घटनेच्या रात्री तिचा फोन गांधी विहारी ब्लॉकजवळच सक्रिय होता। म्हणजे आग लागण्याच्या वेळी ती त्याच भागात उपस्थित होती। ही माहिती मिळताच पोलिसांचा संशय अधिक दृढ झाला की रामकेश मीनाच्या मृत्यूत अमृताचा हात असू शकतो। यानंतर पोलिसांनी खटल्यात भारतीय न्याय संहितेची आणखी कलमं जोडली आणि निरीक्षकांनी पुढील चौकशी वेगवान केली। अमृताच्या मोबाईल लोकेशन डेटाच्या तपासणीवरून स्पष्ट झालं की घटनेच्या वेळी ती दिल्लीच्या गांधी विहारी ब्लॉकजवळच होती। यामुळे पोलिसांचा संशय आणखी पक्का झाला। यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। अनेक दिवस मुरादाबादमध्ये सातत्यानं छापे टाकण्यात आले। मुरादाबादमध्ये एक पोलीस ठाणं आहे कटघर। त्याच ठाण्याच्या हद्दीत पितळनगरी नावाची जागा आहे। तिथंच अमृता चौहानचं घर आहे। जेव्हा पोलीस तिथं चौकशी करायला पोहोचले, तेव्हा अमृताच्या आई,
वडिलांनी सांगितलं की 8 जुलै 2024 रोजी त्यांनी वृत्तपत्रात नोटीस छापून अमृताला घरातून बाहेर काढलं होतं. त्यांनी न्यायालयातही याचे पुरावे जमा केले होते, ज्यावरून हे स्पष्ट झालं की कुटुंबानं तिच्याशी पूर्णपणे नातं तोडलं होतं. कुटुंबानं सांगितलं की अमृता गेल्या काही काळापासून आपल्या इच्छेनं राहत होती, कुणाचं ऐकत नव्हती. चौकशीतही हीच गोष्ट समोर आली की ती बराच काळ घर आणि समाज दोन्हीपासून दूर राहत होती. पोलिसांनी आपल्या मुखबिरांना सक्रिय केलं आणि चारही बाजूंनी नजर ठेवायला सुरुवात केली. बरेच दिवस शोधाशोध केल्यानंतर शेवटी ऑक्टोबर 18 रोजी पोलिसांना तिची माहिती मिळाली. मग अमृता चौहानला तिच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली. सुरुवातीला ती काहीही सांगण्यास टाळाटाळ करत होती, पण जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचे पुरावे ठेवले, तेव्हा तिचं वैताग बदललं. चौकशीदरम्यान अमृतानं कबूल केलं की तिनं हे सगळं काम आपल्या पूर्व प्रियकर सुमित कश्यप आणि स्टार संदीप कुमार यांच्यासोबत मिळून केलं. तिनं सांगितलं की रामकेशकडे एक हार्ड डिस्क होती, ज्यामध्ये तिचे काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो होते. ती वारंवार त्याला ते डिलीट करण्यास सांगायची, पण रामकेशनं तसं केलं नाही. हीच गोष्ट भांडणाचं आणि नंतर या घटनेचं कारण बनली. अमृताच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक हार्ड डिस्क, एक ट्रॉली बॅग आणि मृतकाचा शर्ट जप्त केला. यानंतर पोलिसांनी बाकीच्या 2 आरोपींनाही पकडलं. सुमित कश्यपला ऑक्टोबर 21 रोजी आणि संदीप कुमारला ऑक्टोबर 23 रोजी अटक करण्यात आली. चौकशीत जी कहाणी समोर आली ती चकित करणारी होती. अमृता चौहानचं कुटुंब मुरादाबादच्या कटघर भागात पितळणगरीमध्ये राहतं. तिचे वडील राजवीर सिंह आणि आई कामिनी चौहान संभल रोडवर एक शाळा चालवतात. आई त्याच शाळेची प्राचार्या आहे. अमृता 3 भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे. तिचा धाकटा भाऊ दिल्लीत कायद्याचं शिक्षण घेत आहे आणि सर्वात धाकटा भाऊ सुमारे 10 वर्षांचा आहे. अमृता चौहानचं पहिलं नातं फक्त 17 वर्षांची असताना एका विवाहित गॅस डिलिव्हरी बॉय सुमित कश्यप बरोबर सुरू झालं. सुमितचं घर अमृताच्या घरापासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर बंगला गावाच्या वाल्मिकी वस्तीत होतं. तो केवळ 10वीपर्यंत शिकला होता. त्याचे वडील किशन यांचं गॅस डिलिव्हरीचं काम आहे. सुमित आणि त्याचा भाऊ कृष्ण उर्फ किशू हेही याच कामात वडिलांना मदत करतात. सुमितनं आपल्या घरासमोर राहणाऱ्या मुलीशी प्रेमविवाह केला होता, जिच्यापासून त्याला एक मुलगाही आहे. तो आपल्या शेजारच्या मुलीला तिच्या लग्नाच्या अवघ्या 3 दिवस आधी घरातून पळवून नेऊन कोर्ट मॅरेज केली होती. अमृताची भेट सुमितशी तिच्या एका मैत्रिणीमुळे झाली होती. तिच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड सुमितचा मित्र होता. ट्युशनच्या वेळी तिथंच भेट झाली आणि हळूहळू दोघांमध्ये बोलण्याचा सिलसिला सुरू झाला. सुमितबरोबर वेळ घालवल्यानंतर अमृताचा स्वभाव बदलू लागला. आता ती रात्रभर फोनवर सुमितशी बोलत असे. घरच्यांची रोकटोक तिला आपल्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ वाटू लागली. एकदा जेव्हा तिच्या वडिलांनी रात्रीच्या 2 वाजता तिला फोनवर बोलताना पकडलं आणि मोबाईल हिसकावून घेतला, तेव्हा सुमितनं डायल 112 वर फोन करून पोलिसांना बोलावलं, असं म्हणून की घरचे आपल्या मुलीला मारत आहेत. कसंबसं कुटुंबानं पोलिसांना समजावलं आणि प्रकरण शांत झालं. इंटरनंतर 2021 मध्ये अमृताचा प्रवेश तीर्थंकर महावीर विद्यापीठात BSc फॉरेन्सिक सायन्समध्ये करून देण्यात आला. पण काहीच दिवसांनी तिनं वर्गाला जाणं सोडून दिलं. घरचे रोज तिला बसमध्ये बसवेपर्यंत सोडायला जात असत, पण ती मध्येच उतरून सुमितला भेटायला जात असे. पूर्ण वर्ष तिनं कॉलेज केलंच नाही. जेव्हा तिचे वडील फी भरायला कॉलेजात गेले, तेव्हा कळालं की अमृता वर्षभर गैरहजर होती. घरी परतल्यावर जेव्हा त्यांनी तिला फटकारलं, तेव्हा अमृतानं सांगितलं की सुमितनं तिच्यावर जबरदस्ती केली होती आणि तिचे फोटो, व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत आहे. यावर वडिलांनी मझोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सुरुवातीच्या तक्रारीत बलात्काराचा उल्लेख होता, पण वडिलांचे मोठे भाऊ जे पोलिसात होते, त्यांनी समजावलं की यामुळे मुलीचं नाव वाईट होईल, म्हणून तक्रारीत फक्त मारहाण आणि छेडछाडीचा उल्लेख ठेवण्यात आला. नंतर सुमितनं न्यायालयात शरणागती पत्करली आणि जामिनावर बाहेर आला. तक्रार दाखल केल्यानंतर अमृतानं आपल्या पालकांना वचन दिलं होतं की ती आता कधीही सुमितशी बोलणार नाही. पण काही दिवसांतच ती पुन्हा सुमितच्या संपर्कात आली. घरच्यांनी जेव्हा अमृताचा फोन हिसकावून घेतला, तेव्हा ती म्हणाली की तिला शिक्षणासाठी मोबाईल हवा आहे. कुटुंबाला वाटलं आता सगळं ठीक आहे, म्हणून त्यांनी फोन परत दिला. पण अमृतानं पुन्हा सुमितशी संपर्क केला. एक दिवस घरच्यांनी तिच्या फोनमध्ये सुमितचे संदेश वाचले. त्यात लिहिलं होतं की आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देऊन रोकड आणि दागिने घेऊन ये. हे पाहून सगळेच हैराण झाले. त्यांनी अमृताला सांगितलं की आम्हाला सगळं कळलं आहे. कुटुंबाला वाटलं आता ती सुधारेल. पण दुसऱ्याच दिवशी तिनं सगळ्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि घरातून 30,000 रुपये रोकड आणि दागिने घेऊन पळून गेली. घरातून पैसे आणि दागिने घेऊन पळून गेल्यानंतर अमृता काशीपूरमध्ये आपल्या मावशीच्या घरी पोहोचली.
तिथंच तिनं सुमितलाही बोलावून घेतलं. यानंतर अमृतानं पोलिसात तक्रार दिली की तिचे घरचे तिला मारतात आणि तिच्या जीवाला धोका आहे. रात्रीच पोलिसांनी तिच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं आणि तिथंच बसवून ठेवलं. वडिलांसमोरच अमृतानं त्यांच्याविरुद्ध विधान केलं. त्यांच्यासाठी हे धक्का देणारं होतं. ज्या मुलीला त्यांनी प्रेमानं वाढवलं तीच एका भटक्या मुलासाठी आपल्या वडिलांना तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न करत होती. त्या घटनेनंतर अमृताच्या वडिलांनी तिच्याशी कायदेशीररित्या सर्व नाती तोडली. घरातून पळून गेल्यानंतर अमृता सुमारे 2 वर्ष विवाहित सुमित कश्यपसोबत लिव्ह इनमध्ये राहिली. सुमित आधीपासून विवाहित होता, म्हणून तो अमृताशी लग्न करू शकला नाही आणि तिला आपल्या घरीही नेऊ शकला नाही. शेवटी अमृता परत घरी आली. कुटुंबानं तिला माफ केलं आणि पुन्हा आपल्यात सामावून घेतलं. तिच्या इच्छेनुसार बिजनोरच्या हदौरमध्ये BSc फॉरेन्सिक सायन्समध्ये तिचा प्रवेश करून देण्यात आला. पण अमृता बराच वेळ घराबाहेरच राहू लागली. हळूहळू ती पुन्हा सुमितच्या संपर्कात आली. खरं तर तिचं नातं सुमितशी कधीच तुटलंच नव्हतं. अमृता ऑगस्ट 2025 मध्ये डेटा ॲनालिसिस कोर्स करण्याच्या बहाण्यानं दिल्लीला गेली होती. 3 ते 4 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. नोएडाच्या एका कॉर्पोरेट कंपनीत रिसेप्शनिस्टच्या नोकरीसाठी अमृता चौहाननं अर्ज केला होता. काही दिवसांनी तिला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. जेव्हा ती मुलाखत देण्यासाठी कंपनीत पोहोचली तेव्हा सगळं ठीकठाक होतं. मुलाखत संपल्यानंतर जसंच ती बाहेर पडत होती तिची भेट रामकेश मीनाशी झाली आणि तिथूनच बोलण्याची सुरुवात झाली. हळूहळू दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही घेतले. अमृता चौहान आणि रामकेश मीना दिल्लीच्या गांधी विहारमध्ये एकत्र राहत होते. रामकेश UPSCची तयारी करत होता, तर अमृता BSc फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी होती. पण वेळेनुसार दोघांचं बोलणं वाढत गेलं. रोज तासनतास फोनवर बोलणं होत असे. हळूहळू दोघं खूप जवळ आले. मग ऑगस्ट 2025 मध्ये परिस्थिती अशी झाली की दोघं एकत्र राहू लागले. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते एकमेकांसोबत असं राहत होते जणू काही पती पत्नी असावेत. पूर्णपणे एकमेकांशी जोडले गेले आणि एकमेकांच्या आयुष्याचा भाग बनले. कसंबसं 2 महिने सरले. पण सप्टेंबर महिन्यात अमृताला काहीतरी वेगळं वाटू लागलं. तिला वाटू लागलं की रामकेश तिची आक्षेपार्ह छायाचित्रे काढतो आणि व्हिडिओ बनवतो. जेव्हा अमृताला पूर्ण खात्री पटली की रामकेशकडे तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत तेव्हा तिनं त्याला ते सगळे डिलीट करण्याची विनंती केली. पण रामकेशनं तिचं ऐकलं नाही. इथूनच दोघांमध्ये भांडणाची सुरुवात झाली. भांडणानंतर अमृतानं रामकेशचं घर सोडलं आणि मुरादाबादला निघून गेली. तिथं ती आपल्या पूर्वप्रियकर सुमित कश्यपकडे राहू लागली. जेव्हा अमृता सुमितला भेटली तेव्हा रडून रडून संपूर्ण कहाणी त्याला सांगितली. तिनं सुमितला सांगितलं की रामकेशनं तिच्या चोरून अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवले होते आणि आता तो ते डिलीट करत नाही. सुमितनं तिला पूर्ण विश्वास दिला की कुठलातरी मार्ग नक्की काढू. सुमितचा एक मित्र होता संदीप कुमार, जो बंगला गाव वाल्मिकी वस्तीतच राहतो. संदीपनं BSc पर्यंत शिक्षण घेतलं आहे. तो पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात आउटसोर्सवर सफाई कर्मचारी आहे. दोघं संदीपकडे गेले आणि रडून सगळी हकीकत सांगितली. नंतर तिघं बसून योजना करू लागले. दिल्लीला जाऊन रामकेशला धमकावायचं, घाबरवायचं आणि त्याला जबरदस्तीने फोटो, व्हिडिओ डिलीट करायला लावायचे. 5 ऑक्टोबरच्या रात्री योजनेनुसार सुमित आणि अमृता दिल्लीच्या गांधी विहारमध्ये रामकेशच्या घरी पोहोचले. तिघांमध्ये सुरुवातीला थोडं भांडण झालं. जसंच ओरडाओरडी सुरू झाली त्यांनी त्याच्या तोंडात कापड खोवलं. पण आवाज तरीही बाहेरपर्यंत जात होता. तेव्हा ते म्हणाले, आमची तुझ्याशी काही दुश्मनी नाही भाऊ, तुझ्याकडे जे व्हिडिओ आणि फोटो आहेत ते डिलीट करून टाक. पण रामकेशनं साफ नकार दिला. बात वाढत गेली. राग उफाळून आला. त्याच घाबरलेल्या आणि रागावलेल्या अवस्थेत सुमित कश्यप उठला आणि तिथं पडलेली चार्जरची लीड घेऊन त्यानं रामकेशचा गळा दाबला. काही वेळातच रामकेशचा श्वास थांबला आणि तो मरण पावला. जसंच सुमितनं रामकेशची हत्या केली, संदीप कुमार घाबरला. तो ओरडला, आम्ही तर दुसऱ्या कामासाठी आलो होतो, पण तू तर हत्या केलीस. एवढं म्हणून संदीप तिथून पळून गेला. संदीप गेल्यानंतर सुमित आणि अमृतानं पूर्ण प्रयत्न केला की हे प्रकरण हत्या वाटू नये तर अपघात वाटावं. कारण सुमित LPG डीलर होता. त्याला माहिती होतं की किती गॅस सोडायची, किती वेळाने स्फोट होईल आणि आग कशी पसरेल. सुमितनं गॅस सिलेंडर उघडून रामकेशजवळ ठेवला जेणेकरून थोड्याच वेळात स्फोट होऊन हा सामान्य अपघात वाटावा. यानंतर दोघांनी रामकेशच्या शवावर तूप, दारू आणि ज्या काही जळणाऱ्या वस्तू होत्या त्या सगळ्या टाकल्या जेणेकरून आग वेगानं पसरेल आणि कोणताही पुरावा शिल्लक राहू नये. फ्लॅटमधून निघताना अमृतानं आपलं फॉरेन्सिक सायन्सचं ज्ञान वापरलं. दाराला लागलेल्या जाळीला असं बंद केलं की वाटावं खोली आतून बंद आहे आणि बाहेर पडण्यासाठी लोखंडी गेटमधल्या छोट्या छिद्रातून कडी लावली.
काही मिनिटांतच फ्लॅटमध्ये स्फोट झाला आणि आग पसरली. तिघांनी जाताना रामकेशची हार्ड डिस्क, लॅपटॉप आणि इतर सामानही सोबत नेलं जेणेकरून कोणताही पुरावा उरणार नाही. पोलिसांच्या मते अमृताचं फॉरेन्सिक सायन्सचं शिक्षण आणि क्राईम वेब सिरीज पाहण्याची आवड तिला हा गुन्हा इतक्या बारकाईनं आखण्यात मदतगार ठरली. तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग, रामकेशचा शर्ट आणि 2 मोबाईल फोन जप्त केले. एका हार्ड डिस्कमध्ये 15 पेक्षा जास्त मुलींचे अश्लील व्हिडिओ आणि आक्षेपार्ह छायाचित्रे पोलिसांना मिळाली. मग ऑक्टोबर 21 रोजी सुमित काश्यप आणि ऑक्टोबर 23 रोजी संदीप कुमारला अटक करण्यात आली. चौकशीत दोघांनीही घटनेत सहभागी असल्याचं कबूल केलं. या संपूर्ण चौकशीचं नेतृत्व तिमारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंकज तोमर यांनी केलं, ज्यांनी तांत्रिक निरीक्षण, कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घटनेचं संपूर्ण सत्य जोडून समोर आणलं. पोलिसांनी या प्रकरणात हत्या, कट आणि पुरावे नष्ट करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिघेही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि पुढील चौकशी सुरू आहे. आजची दुसरी कहाणी मुंबईची आहे. ही बाब आहे 2013 सालची. मुंबईत एक भाग आहे चेंबूर. याच भागात लल्लूभाई कंपाऊंडची इमारत आहे. याच इमारतीच्या 5व्या मजल्यावरील एखाद्या फ्लॅटमध्ये आग लागली होती. आग लागल्यानं धूर खिडक्या आणि दारांच्या भेगांमधून बाहेर येऊ लागला. शेजाऱ्यांनी तत्काळ फायर ब्रिगेड आणि पोलिसांना खबर दिली. पोलीस नियंत्रण कक्षानं ही माहिती चेंबूर पोलीस ठाण्याला दिली. सांगितलं गेलं की इमारतीच्या 5व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली आहे. तिथून धुराबरोबरच जळत्या शरीराचा वास येत होता. त्यावेळी ड्युटीवर सहाय्यक निरीक्षक माळी होते. बातमी मिळताच त्यांनी आपल्या वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर नलावडे यांना सांगितलं आणि काही सिपाही घेऊन घटनास्थळी निघाले. जेव्हा सहाय्यक निरीक्षक माळी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथं लोकांची गर्दी जमली होती. फायर ब्रिगेडच्या गाड्या पोहोचल्या होत्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली होती. माळी आपल्या साथीदारांसह फ्लॅटच्या आत गेले तर नजारा पाहून स्तब्ध झाले. खोलीत एक बाई बेशुद्ध अवस्थेत कापसाच्या गादीत गुंडाळलेली पडली होती. गादीसह तिचे कपडे, छाती, पोट, हात, कंबर आणि दोन्ही पाय भयंकर जळाले होते. बारकाईनं पाहिल्यावर कळालं की तिच्या डोक्याच्या वरच्या भागात खोल जखम आहे जिच्यातून अजूनही रक्त वाहत होतं. जवळच एक मोठा, रक्तानं माखलेला चाकू पडला होता. स्पष्ट होतं की आधी महिलेवर चाकूनं हल्ला केला गेला होता आणि नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तिला गादीत गुंडाळून आग लावण्यात आली होती. सहाय्यक निरीक्षक माळी यांना दिसलं की महिलेचा अजूनही श्वास चालू आहे, तेव्हा त्यांनी तिला ताबडतोब रुग्णवाहिकेतून घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. यानंतर ते पुरावे शोधण्यासाठी फ्लॅटचा कोनाकोपरा तपासू लागले. शेजाऱ्यांशी चौकशी केली असता कळालं की महिलेचं नाव सोफिया शेख आहे. ती आपल्या मुलीसह तिथं राहत होती. वरिष्ठ निरीक्षक शंकर सिंह राजपूत यांनी पथकाच्या मदतीने चाकू, रक्ताचे नमुने आणि सोफियाचा मोबाईल फोन जप्त केला. मग त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि स्वतः पोलीस ठाण्यात परतले. पोलीस ठाण्यात पोहोचून निरीक्षक राजपूत हत्यारांपर्यंत पोहोचण्याचा सुगावा शोधू लागले. घटनास्थळाची अवस्था पाहून हे स्पष्ट होतं की हे लुटमारीचं प्रकरण नव्हतं, कारण फ्लॅटमधील सगळं सामान आपल्या जागेवर होतं. आता प्रश्न होता की सोफियाची हत्या करण्याचा प्रयत्न का करण्यात आला. सोफिया त्या अवस्थेत नव्हती की काही बोलू शकेल. ती जीवन आणि मृत्यूशी झुंजत होती. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केला पण तिला वाचवता आलं नाही. त्याच दिवशी संध्याकाळी सुमारे 6 वाजता सोफियाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांची शेवटची आशाही संपुष्टात आली. आता हत्यारांबद्दल थेट तिच्याकडून काही जाणून घेणं शक्य नव्हतं. पोलिसांना आता स्वतःच्याच जोरावर खुन्यांपर्यंत पोहोचायचं होतं. सोफियाची हत्या कोणी आणि का केली, ते कुठले होते, हे सगळं आता एक रहस्य बनलं होतं. वरिष्ठ निरीक्षक शंकर सिंह राजपूत यांनी या खटल्याच्या चौकशीची जबाबदारी निरीक्षक चंद्रशेखर नलावडे यांच्याकडे सोपवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नलावडे यांनी निरीक्षक प्रमोद कदम, सहाय्यक निरीक्षक पोपट साळुंखे, सहाय्यक निरीक्षक संदेश मांजरेकर आणि सिपाही भरत ताजे व राजेश सोनावणे यांचं एक पथक तयार केलं. पथकानं खटल्याची चौकशी वेगानं सुरू केली. चंद्रशेखर यांच्या पथकानं सोफियाची मुलगी, इमारतीतील लोक आणि तिच्या नातेवाईकांची दीर्घ चौकशी केली. इमारतीत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेजही तपासली गेली. पण एवढी मेहनत करूनही पोलिसांना खुन्यांचा काही सुगावा लागला नाही. जेव्हा चौकशीतून काही हाती लागेना तेव्हा पोलिसांनी सोफियाच्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढली. तेव्हाच त्यांची नजर एका क्रमांकावर खिळली. तोच क्रमांक होता ज्यावरून हल्ल्याच्या आदल्या क्षणी सोफियाला फोन आला होता. तो कॉल सोफियाच्या फोनवर दुपारचे 12:03 वाजता आला होता आणि तोच तिचा शेवटचा कॉल होता. सोफियानं कॉल रिसीव्हही केला होता, म्हणजे तोपर्यंत ती जिवंत होती. याच्या काही वेळातच फ्लॅटमध्ये आग लागल्याची सूचना फायर ब्रिगेड आणि पोलिसांना देण्यात आली.
याचा अर्थ असा होता की कॉल आल्यानंतर 15 मिनिटांच्या आतच खुन्यांनी कृत्य करून तिथून निघून गेले होते. निरीक्षक चंद्रशेखर यांच्या पथकानं पुन्हा एकदा इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज काळजीपूर्वक पाहिली. पण यावेळीही कुठली स्पष्ट प्रतिमा मिळाली नाही. तेव्हा पोलिसांनी त्या क्रमांकावर कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण फोन बंद होता. यानंतर पथकानं शोधायला सुरुवात केली की तो क्रमांक कुणाच्या नावावर आहे आणि त्याचा पत्ता कुठं आहे. पोलिसांना लवकरच त्या क्रमांकाची माहिती मिळाली. तो जावेद नावाच्या व्यक्तीच्या नावावर होता. त्याचा पत्ताही मिळाला, पण जेव्हा पोलीस त्याच्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा तो घरी नव्हता. तिथं त्याची बहीण आणि भावजय भेटली. पोलिसांनी त्यांना विचारलं की जावेदचा फोन बंद का आहे. दोघींनी सांगितलं की या दिवसांत त्याचा फोन त्याच्या घनिष्ठ मित्र पप्पूकडे आहे. त्यांनी पप्पूचा पत्ताही सांगितला, ज्यानंतर पोलीस पथक सरळ पप्पूच्या घरी पोहोचलं. पप्पूही घरातून गायब होता. पोलिसांनी तो जो फोन वापरत होता तो सर्व्हिलान्सवर लावला. सर्व्हिलान्सच्या मदतीने 12 डिसेंबर 2013च्या दुपारी सुमारे 2 वाजता पोलिसांनी पप्पूला शिवडीच्या झकारिया बंदर रोडवरून अटक केली. पोलीस ठाण्यात आणून जेव्हा पप्पूशी सोफियाच्या हत्येबद्दल चौकशी केली गेली तेव्हा सुरुवातीला त्यानं स्वतःला निर्दोष सांगितलं, पण पोलिसांकडे त्याच्याविरुद्ध अनेक पक्के पुरावे होते. घेरा वाढल्यावर शेवटी तो मुडला आणि सगळं काही कबूल केलं. त्यानं सांगितलं की मुन्ना उर्फ परवेज शेख बरोबर मिळून त्यानं दुबईत राहणाऱ्या समीरच्या सांगण्यावरून सोफियाची हत्या केली. यानंतर पोलिसांनी पप्पूच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपरच्या तिलक नगरातील सावळे नगरमध्ये छापा मारून मुन्नाला अटक केली. मुन्नाशी चौकशी केली असता त्यानंही आपला गुन्हा कबूल केला. मग दोघांना मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटसमोर हजर करून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीवर नेण्यात आलं. कोठडीदरम्यानच्या चौकशीत दोघांनी जे सांगितलं त्यानुसार सोफियाच्या हत्येची कहाणी काही अशी होती. 40 वर्षांची सोफिया शेख आपल्या 2 मुलांसोबत चेंबूर, मानखुर्दच्या लल्लूभाई कंपाऊंडच्या इमारत क्रमांक 60B विंगच्या फ्लॅट क्रमांक 53 मध्ये राहत होती. तिचा 13 वर्षांचा मुलगा रत्नागिरीच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होता आणि तिथंच हॉस्टेलमध्ये राहत होता. तर 10 वर्षांची मुलगी सोफियासोबत राहत होती. घटनेच्या वेळी मुलगी शाळेत गेली होती. 1991 मध्ये सोफियाचा निकाह चेंबूरच्या शिवाजी नगरमध्ये राहणाऱ्या इम्रान हाजीवर शेख यांच्या मोठ्या भावाशी झाला होता. दोघं मिळून आपलं छोटंसं विश्व बसवत होते. पण अचानक त्यांच्या या सुखी आयुष्याला कुणाची नजर लागली. अजून सोफियाच्या हाताची मेंदीही नीटशी फिकी पडली नव्हती की ज्या पतीनं तिचा हात धरून आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन दिलं होतं तोच कायमचा साथ सोडून गेला. हैवानियतचा असा वादळ आलं की ज्यानं क्षणात तिचा संसार उद्ध्वस्त केला. सन 1992 मध्ये मुंबईत झालेल्या सांप्रदायिक दंगलीत तिचा पती मारला गेला होता. पतीच्या अचानक मृत्यूनं सोफिया आतून पूर्णपणे खचून गेली. तिला केवळ दुनियेचा नव्हे तर स्वतःच्या आयुष्याचाही कंटाळा आला होता. ती अनेकदा गुमसुम राहायची, ना हसायची ना कुणाशी बोलायची. तिची अवस्था पाहून आईवडील खूप परेशान होते. सोफियानं नुकतच आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात केली होती की तिच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आता जेव्हा तिचं संपूर्ण आयुष्य पुढे पसरलं होतं, तिच्या आई वडिलांनी विचार केला की तिचं आयुष्य पुन्हा उभारण्यासाठी तिचा दुसरा निकाह करून द्यावा. सोफियाचे आईवडील तिचा दुसरा निकाह तिच्या पतीच्या धाकट्या भावाशी करू इच्छित होते. सासरच्यांशी बोलून जेव्हा त्यांनी हा प्रस्ताव सोफियासमोर ठेवला तेव्हा तिनं सुरुवातीला स्पष्ट नकार दिला. पण आई वडिलांनी तिला समाज आणि इज्जतीचा हवाला देऊन खूप समजावलं, बोजावलं तेव्हा शेवटी ती मानली आणि इम्रानशी निकाह करायला तयार झाली. यानंतर दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत अतिशय साधेपणानं सोफियाचा निकाह तिच्या पतीच्या धाकट्या भावाशी झाला. ही 1996 सालची गोष्ट आहे. त्यावेळी इम्रान ऑटो चालवायचा. निकाहानंतर सोफियाला आपल्या दुसऱ्या पतीकडूनही तेवढंच प्रेम आणि आपुलकी हवी होती जितकी तिला पहिल्या पतीकडून मिळाली होती. म्हणून तिनंही पूर्ण मनानं इम्रानवर प्रेम केलं. निकाहच्या सुरुवातीच्या दिवसांत इम्राननंही तिला तेवढंच प्रेम दिलं. आपली सगळी कमाई तिच्या हातात ठेवायचा आणि तिच्या प्रत्येक दुःखद सुखाची काळजी घ्यायचा. याच दरम्यान सोफिया 2 मुलांची आई झाली. पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. जसंजसं मुलं मोठी होत गेली, घराच्या जबाबदाऱ्याही वाढत गेल्या. खर्च वाढल्यामुळे इम्रानला कामावर जास्त वेळ द्यावा लागत होता. आता तो ना सोफियाला आधीसारखं प्रेम देऊ शकत होता, ना तिच्यासोबत वेळ घालवू शकत होता. याच कारणामुळे सोफियाचं मन अस्वस्थ राहू लागलं. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होऊ लागली आणि हळूहळू ही भांडणं इतकी वाढली की दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच त्यांचं नातंसुद्धा संपुष्टात आलं. पतीपासून वेगळं झाल्यानंतर सोफिया आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मानखुर्दमध्ये मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या घरात राहायला आली. मुलांसोबत ती बाहेरून तरी आनंदी दिसत होती, पण आतून पूर्णपणे खचली होती.
सत्य हे आहे की पतीपासून वेगळं झाल्यानंतर बहुतेक स्त्रिया बराच काळ आपल्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. आणि जर ती अजून तरुण असेल तर हा संघर्ष आणखीनच गहिरा होतो. कारण या वयात जोश आणि भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं नसतं, विशेषतः त्या स्त्रीसाठी जिनं कधीतरी वैवाहिक आयुष्याचा सुख अनुभवलं असेल. तिच्यासाठी स्वतःला आवरणं अधिक कठीण होतं. अशा वेळी अनेकदा माणूस मर्यादाही विसरून जातो. सोफियाबरोबरही असंच झालं. पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि स्वतःला समीर शेखच्या बाहूत झोकून दिलं. 25 वर्षांचा समीर शेख आपल्या भावासोबत गोवंडी, शिवाजीनगरमध्ये राहत होता, जिथं कधी सोफिया आपल्या पतीसोबत राहत होती. समीर शेख दिसायला जितका सुंदर होता तितकाच दिलफेंकही होता. याच सवयीमुळे मुली त्याची कमजोरी बनल्या होत्या. समीरकडे कशाचीही कमतरता नव्हती. तो दुबईच्या एका कंपनीत काम करत होता. त्याची कमाई चांगली होती, म्हणून खर्च करण्यात कधीच कमी पडत नसे. तो नेहमी अगदी हिरोसारखा सजून चणवरून राहायचा. स्टायलिश कपडे, परफ्यूम आणि आत्मविश्वासानं भरलेला अंदाज. अजूनपर्यंत त्याचं लग्न झालेलं नव्हतं, म्हणून कुठलीही जबाबदारी नव्हती. आपल्या दिलफेक स्वभावामुळे जेव्हा त्यानं सोफियाला आपल्या एका नातेवाईकाच्या घरी पाहिलं, तेव्हा पहिल्याच नजरेत ती त्याच्या मनात उतरली. अविवाहित समीर आपल्या वयापेक्षा मोठ्या आणि 2 मुलांच्या आई सोफियावर पूर्णपणे फिदा झाला. जोपर्यंत सोफिया आपल्या नातेवाईकाच्या घरी थांबली होती, तोपर्यंत महिलांना वश करण्यात माहीर असलेल्या समीरच्या नजरा तिच्याच भोवती घिरट्या घालत होत्या. सोफियालाही अशा कुणा माणसाची गरज होती जो तिला समजू शकेल. म्हणून जसंच तिची नजर समीरशी मिळाली, तिनं त्याच्या मनातली गोष्ट ओळखली. कधी ती त्याला मुलासारखं पाहायची, पण आता तोच समीर तिला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत होता. समीरचा भरदार चेहरा, रुंद छाती आणि बलाढ्य बाहू पाहून वर्षानुवर्ष एकटी पडलेल्या सोफियाचं मन डगमगलं. समीर तिला भावनापूर्ण नजरेनं पाहत होता आणि जेव्हा सोफियानंही हसून उत्तर दिलं, तेव्हा बोलणं वाढण्यास उशीर झाला नाही. दोघांनी क्रमांक घेतले. फोनवर बोलणं सुरू झालं. भेटीगाठी होऊ लागल्या आणि थोड्याच वेळात ह्या भेटी प्रेम आणि शारीरिक संबंधांत बदलल्या. समीर पूर्णपणे तिच्यावर फिदा झाला. समीर जेव्हा दुबईत असे तेव्हा रोज फोनवर बोलून सोफियाला आपल्या प्रेमात असं गुंतवून ठेवायचा की तिला त्याची कमतरता जाणवूच नये. आणि जेव्हा समीर दुबईहून परतायचा तेव्हा सोफियासाठी भरपूर भेटवस्तू आणायचा आणि इतकं प्रेम दाखवायचा की जोपर्यंत तो मुंबईत असे तोपर्यंत सगळं अंतर मिटून जायचं. सोफियाचं आयुष्य जणू त्याच्याच भोवती फिरू लागलं. समीरच्या प्रेमानं तिला पुन्हा जगायला शिकवलं होतं. तिला आता एका नव्या सुंदर भविष्याची आशा वाटू लागली होती. तिला विश्वास होता की समीर एक दिवस तिच्याशी निकाह करेल. समीरनं ही वचनं दिली होती, पण जेव्हा सोफियानं लग्नाची गोष्ट वारंवार उचलून धरली, तेव्हा तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करायचा. जेव्हा समीर आणि आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या सोफियाच्या नात्याची बातमी त्याच्या घरच्यांना कळली, तेव्हा ते हैराण आणि परेशान झाले. त्यांना समाजात इज्जतीची चिंता होती, सोबतच समीरच्या भविष्याचीही काळजी वाटू लागली. कुटुंबानं त्याला खूप समजावलं. दुनियादारी, वयाचा फरक, लोकांच्या बोलण्याची सगळी समज देत त्याला या नात्यापासून दूर राहण्यास सांगितलं. शेवटी समीरही मानला आणि लग्नाला तयार झाला. यानंतर त्याच्यासाठी मुलगी शोधली जाऊ लागली. समीर लग्नाला तर तयार झाला होता, पण तो जाणून होता की सोफिया इतकी सहजासहजी हार मानणारी नाही. तिनं समीरवर खरं प्रेम केलं होतं, केवळ शरीराच्या इच्छेसाठी नव्हे तर मनापासून. समीर हेही जाणून होता की ती त्याला इतकी सहजासहजी सोडणार नाही. जरी तो सोफियाला वारंवार लग्नाचं आश्वासन देत राहिला, पण सत्य हे होतं की त्यानं केवळ शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी सोफियावर प्रेम केलं होतं. याच कारणामुळे जेव्हा घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली, तेव्हा तो सोफियाबद्दल चिंतित होऊ लागला. कारण तो जाणून होता की सोफिया सहजासहजी कशी पण अजिबातच मानणार नाही. कळल्यावर ती त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल करू शकते. तेव्हा बदनामीही होईल आणि समीर कायदेशीर पंजाऱ्यातही अडकेल. म्हणून सोफिया नावाचा हा काटा आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी त्यानं एक धोकादायक निर्णय घेतला आणि याची जबाबदारी आपल्या एका मित्र पप्पू उर्फ इस्माईल शेखकडे सोपवली. यानंतर तो सोफियाला पुन्हा एकदा लग्नाचं आश्वासन देऊन 20 नोव्हेंबर 2013 रोजी दुबईला निघून गेला. 28 वर्षीय पप्पू उर्फ इस्माईल शेख शिवाजी नगरमध्ये त्याच इमारतीत राहत होता ज्यात समीर शेखचं कुटुंब राहत होतं. त्याची आर्थिक स्थिती ठीक नव्हती, म्हणून त्यानं सुमारे 1 वर्षापूर्वी व्यवसाय करण्यासाठी समीरकडून 35,000 रुपये कर्जाऊ घेतले होते. समीरकडून पैसे घेऊन त्यानं जो व्यवसाय केला होता तो योगायोगानं चालला नाही. नफा होण्याची तर गोष्टच सोडा, त्यात त्याची जमापुंजीही बुडाली. पैसेच नसल्यानं पप्पू समीरचं कर्ज कुठून फेडणार. समीरनं पैसे व्याजानं दिले होते, जे व्याजासह 50,000 रुपये झाले होते. समीरनं आपले पैसे मागितले तेव्हा पप्पूनं पैसे परत करण्यास असमर्थता दर्शवली आणि काही दिवसांची मुदत मागितली.
समीर जाणून होता की पप्पू लवकर पैसे परत करू शकणार नाही, म्हणून त्यानं संधी पाहून सांगितलं की जर तू माझं एक काम केलंस तर मी तुझं हे कर्ज माफ करेन. असं कोणतं काम आहे ज्यासाठी तू इतकं कर्ज माफ करायला तयार आहेस? पप्पूनं विचारलं. भाई, एवढी मोठी रक्कम माफ करायला तयार आहे तर कामही मोठंच असेल. समीर म्हणाला, ठीक आहे, काम सांग. सोफिया शेखची हत्या करायची आहे, समीरनं सांगितलं. हे ऐकून पप्पू थोडासा हादरला कारण काम खूप धोकादायक होतं. पण समीरचे 50,000 रुपये देणंही त्याच्यासाठी खूप कठीण होतं. म्हणून मजबुरीनं तो हे कठीण आणि धोकादायक काम करायला तयार झाला. यानंतर सोफियाची हत्या कशी आणि केव्हा करायची ही संपूर्ण योजना समीरनं त्याला समजावून सांगितली. समीर दुबईला गेल्यानंतर पप्पू त्याच्याकडून बनवलेली योजना साकार करण्याच्या प्रयत्नात लागला. हे काम त्याच्या एकट्याच्या ताब्यात नव्हतं, म्हणून मदतीसाठी त्यानं आपल्या एका ओळखीच्या 15 वर्षीय मुलाला, स्टार मुन्ना उर्फ परवेज शेखला सोबत घेतलं. यानंतर आपल्या मित्र जावेदचा मोबाईल फोन घेऊन 9 डिसेंबर 2013 रोजी तो मुन्नाच्या घरी पोहोचला. पूर्ण रात्र दोघं समीरनं सांगितलेल्या योजनेवर विचार करत राहिले. दुसऱ्या दिवशी 10 डिसेंबर 2013च्या सकाळी पप्पू मुन्नासोबत बाजारात गेला आणि तिथून एक धारदार मोठा चाकू विकत घेतला. आता त्याला हे कळायचं होतं की सोफिया घरी आहे की कुठं बाहेर. यासाठी त्यानं सोफियाला फोन केला. तिनं फोन रिसीव्ह केला तर पप्पूनं लगेच म्हटलं, समीर भाईनं माझा पासपोर्ट आणि काही जरूर कागदपत्र तुझ्याकडे ठेवली आहेत. मी ते घेण्यासाठी येतोय, तू ते शोधून ठेव. सोफिया काही बोलण्याआधीच पप्पूनं फोन कट केला. यानंतर पप्पूनं ऑटो केलं आणि मुन्नासोबत सोफियाच्या घरी जाऊन पोहोचला. त्यानं बेल वाजवली तेव्हा सोफियानं दार उघडलं. पप्पूनं आपल्या पासपोर्ट आणि कागदपत्रांबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली, समीरनं माझ्याकडे ना कुठला पासपोर्ट ठेवलाय ना कुठली कागदपत्र. जाऊन त्यालाच विचार, त्यानं कुठं ठेवली आहेत. याच गोष्टीवरून पप्पू सोफियाशी वाद घालू लागला तेव्हा तिनं रागात येऊन पप्पूला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं. तेवढ्यात पप्पूनं चाकू काढून तिच्या डोक्यावर पूर्ण ताकदीनं वार केला. वार इतका जोरदार होता की सोफिया सावरू शकली नाही आणि खाली कोसळली. पडताच ती बेशुद्ध झाली. यानंतर पप्पू आणि मुन्नानं सोफियाचे सगळे दागिने उतरवून घेतले आणि तिला त्याच अवस्थेत गादीत गुंडाळून आग लावून दिली. आपलं काम करून ते बाहेर आले आणि काम झाल्याची सूचना समीरला दिली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर पुन्हा एकदा पप्पू आणि मुन्नाला महानगर मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं, जिथून दोघांनाही न्यायालयीन कोठडीत तुरुंगात पाठवण्यात आलं. हत्येचा कट रचणारा समीर शेख दुबईत होता. पोलीस त्याला तिथून भारतात बोलावण्याचा प्रयत्न करत होते. सोफिया शेखची कहाणी आपल्याला हे शिकवते की भावनांच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा माणसाला उद्ध्वस्ताकडे नेतात. पतीपासून वेगळं झाल्यानंतर ती भावनिकदृष्ट्या एकटी होती आणि याच कमकुवतपणामुळे तिनं न समजता, न विचारता समीरसारख्या स्वार्थी व्यक्तीवर विश्वास ठेवला. प्रेम आणि सहानुभूतीच्या नावावर तिनं आपल्या मनाचं दार उघडलं, पण समोरचा फक्त आपली गरज पूर्ण करायला आला होता. ही घटना हेही आठवण करून देते की प्रत्येक नात्यात विश्वास ठेवण्यापूर्वी समजूतदारपणा आवश्यक आहे. कोणाच्या गोड बोलण्यावर किंवा दिखाऊ प्रेमावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याच्या हेतूंची पारख करून घ्यायला हवी. दुसरीकडे समीरची कृती हे दाखवते की स्वार्थ आणि फसवणुकीने बनवलेलं नातं कधीच टिकू शकत नाही. एका खोट्या प्रेमाची किंमत कुणाची जीव गमावून बसली आणि शेवटी तो स्वतःही गुन्हेगार ठरला. भावनांनी नव्हे तर समजूतदारपणाने नाती बनवा. कोणाशी फसवणूक किंवा लोभानं केलेला व्यवहार एक दिवस परत येऊन शिक्षा बनतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकटेपणा माणसाला तोडतो, पण चुकीची साथ त्यापेक्षा कितीतरी पटीने उद्ध्वस्त करतो. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.